सोलापूर शहर गुन्हे शाखेने अंमली पदार्थ तस्करांविरोधात धडक कारवाई करत तब्बल 1,90,00,000 रुपये किमतीचे 950 ग्रॅम MD मॅफेड्रोन ड्रग्ज जप्त केले। या कारवाई दरम्यान ड्रग्ज वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली सुमारे 10 लाख रुपये किमतीची ह्युंदाई व्हेन्यू कारही पोलिसांनी ताब्यात घेतली असून एकूण 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। VIP रोडवरील मुस्लिम कब्रस्तान ते संगमेश्वर कॉलेज मार्गावर एका कारमधून अंमली पदार्थाची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस अंमलदार भारत पाटील यांना मिळाली होती। त्यानुसार पोलीस उपायुक्त गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या पथकाने सापळा रचून संशयित वाहनाला अडवले। वाहनाच्या ड्रॉवरमध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवलेला पांढरा पदार्थ आढळून आला असून फॉरेन्सिक तपासणीत तो मॅफेड्रॉन असल्याचे स्पष्ट झाले। या प्रकरणी रिजवान शब्बीर खान उर्फ शेख वय 26 राहणार अंबिकानगर नई जिंदगी सोलापूर आणि साहिल सिकंदर पीरजादे या दोघांना अटक करण्यात आली आहे। न्यायालयाने आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे, नंदराम गायकवाड, भारत पाटील, सिद्धाराम देशमुख, अनिल जाधव, महेश शिंदे आणि संजय साळुंखे यांच्या पथकाने सहभाग घेतला। आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास सोलापूर शहर हद्दी मध्ये DCP क्राईम, ACP क्राईम आणि PI क्राईम याच्या मार्गदर्शनाखाली एक मोठी MD याची कारवाई झाली आहे। त्याच्यात 950 ग्राम MD आपल्याला मिळून आला आहे, ज्याची किंमत 1,90,00,000 रुपये आहे। त्याच्यात आपल्याला गाडी पण जप्त केली आहे, त्याची किंमत 10 लाख रुपये आहे। असा एकूण 2 कोटीचा मुद्देमाल आपल्याला भेटला आहे। याच्यामध्ये 4 आरोपी निष्पन्न झाले आहे, त्याच्यामध्ये 2 आरोपी अटक आहे। पुढील 2 आरोपीसाठी शोध आणि तपास चालू आहे। धन्यवाद।